नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। आता देवेंद्र सरकारच्या जनमत चाचणीमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर नगर परिषदेच्या इथे। जयसिंगपूरमध्ये आपण पाहतोय नगर परिषदेचा हा सगळा आवारा इथे आम्ही उभे आहोत। हा सगळा जयसिंगपूरकरचे नागरिक इथे सगळे जमलेले आहेत, त्यांचे प्रश्न इथे घेऊन ते मांडतात। या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना काय समस्यांना गेल्या 5 वर्षात सामोरं जावं लागलं किंवा सत्ताधारी आघाडी असेल विरोधकांकडनं काय त्यांचे प्रश्न सोडवले गेलेले असतील की नाही, या सगळ्या विषयावरती आपण आता इथून बोलणार आहोत। या सगळ्यांशी बोलणार आहोत, त्यांचे प्रश्न उत्तरं घेणार आहोत आणि शिवाय आपल्यासोबत ही सगळी नेते मंडळी देखील आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत राजश्री जाधव आहेत, अपक्ष आहेत, शिवसेनेचे ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक आहेत, त्याचबरोबर भाजपचे मिलिंद भिडे आहेत, महावीर राकोळे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आणि अमरसिंह निकम काँग्रेसकडून आहेत। सत्ताधारी गटाचे 2 प्रतिनिधी इथे आहेत, अशोक कोळेकर सारे पाटील गटाचे आणि राजश्री शाहू आघाडीचे संजय पाटील येड्रावकर। या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत आणि शिवाय यांच्या प्रश्नानंतर यांच्या उत्तरानंतर निवेदनानंतर जनतेचे प्रश्न आपण घेणार आहोत। सुरुवात संजय पाटील तुमच्यापासून करतो। गेल्या 5 वर्षात काय तुम्ही केलंय, आता निवडणुकीला तुम्ही सामोरं जाता? प्रथमतः सिद्धेश्वर ग्रामदैवत आणि शिवाजी महाराज शाहू महाराज यांना वंदन करतो। निश्चितपणे आम्ही गेल्या या 10-15 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सत्ताधारी म्हणून काम करण्यामध्ये यश या नगरपालिकेत मिळालं आणि याचं सगळं श्रेय जातं आहे ते आमच्या या नागरिकांना फुल सपोर्ट करण्याच्या माध्यमातून। गेल्या या 10 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 70-80 कोटीच्या विकास कामामध्ये आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। या नगरीमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम केलं। त्याच पद्धतीनं नागरिकांचे काही प्रश्न असतील त्याच्याकडे सुद्धा सोडवण्याचं प्रामुख्याने आम्ही विषय केलेले। हा विषय तुम्ही केलेला, तुम्ही काय केलं कोळेकर साहेब? सारे पाटील साहेब आणि डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून गेले 15 वर्षे राजश्री शाहू विकास आघाडी पक्ष बाजूला ठेवून आघाडी करून एकत्र या 10 वर्षामध्ये आम्ही इलेक्शन लढवल्या। आता यावेळेस तुम्ही एकत्र इलेक्शन लढताय? यावेळी देखील आम्ही त्या 2 दिवसांमध्ये आमचा विषय क्लिअर होणार आहे आणि 100% एक आतुरतेने गेल्यामुळे या शहराचा विकास झाला। या शहरामध्ये गटरे असतील, त्यानंतर यात्री निवास असेल, त्यानंतर आंबेडकर सोसायटीमध्ये असे अनेक विकास कामं या शहराची जवळजवळ आता जवळजवळ 42,700 मतदान आहे। ह्याच्या 15 वर्षापूर्वी आम्ही ज्या नगरसेवक झालो त्यावेळी 21,000 मतदान होतं। तर एवढ्या दुपटीने हे शहर वाढलेलं आहे आणि या शहराला विचाराने आचार देण्यासाठी सर्व धर्माचे शहर जेवढं दुपटीने वाढलं तेवढ्या समस्या देखील वाढल्या, त्याचंही आपल्याला निराकरण करायचं आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते देखील आहेत। मला सांगा की काय समस्या 5 वर्षामध्ये दिसल्या आणि काय सोडवल्या गेल्या पाहिजे? गेल्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी पक्षानं बऱ्यापैकी पण जयसिंगपूरच्या विकासासाठी आणला, याबद्दल काही वाद नाही। पण यामध्ये विरोधी पक्षाला देखील तोंड फुटण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी घडल्या। यामध्ये विरोधी पक्ष नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी एकाधिकारशाहीनं झाल्या असं म्हणाल काय अर्थ? विरोधी पक्षाला यांनी धरून गावात बऱ्याचशा आता तक्रारी आहेत ज्या कलेक्टर ऑफिसला मुख्यमंत्र्यांच्याकडे पेंडिंग आहे। ज्या ती तक्रारी होतात त्यात ते काहीतरी त्यात तथ्य असावं असं आमचं सुद्धा म्हणणं आहे। सत्ताधारी पक्षानं व इतर पक्षांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा। येणाऱ्या निवडणुकीला विकासाचे धरून सर्वांनी मतदान। विकासाचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत असला पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटने म्हणून तुम्ही काम करताय, काय वाटतंय तुम्हाला? हा सगळा पट्टा राजू शेट्टी इकडे सगळे वावरतात, त्यांचा पट्टा आहे, तुम्ही त्या शेतकरी संघटनेत काम करताय, पण नगर म्हणून काय विकास झाला पाहिजे होता? नगर म्हणून गेल्या 15 वर्षात जो काही विकास झाला तो ठीक आहे, परंतु गेल्या 15 वर्षात अत्यंत हुकुमशाही पद्धतीने कारभार झाला, भ्रष्ट कारभार झाला आणि मुख्य म्हणजे नगराध्यक्ष पदाची खेरापत वाटून कारभार झाला। म्हणजे जवळपास सत्ताधारी पक्षातला एकही सदस्य असा नसेल की ज्यानं माजी नगराध्यक्ष अशी बिरुदावली लावली नाही। उदाहरण द्यायचं झालं तर भ्रष्टाचाराची उदाहरण द्यायचं झालं तर LED दिव्यांचा एक मोठा घोटाळा इथं झालेला आहे। पेविंग ब्लॉक्सच्या बाबतीत एक मोठा घोटाळा झालेला आहे। पाण्याच्या नळाची जी मीटर्स आहेत 24/7चं काय इथे पाण्याचं तर ते 24 आवर्स तर नाहीच आहे, पण त्या नळाच्या मीटरच्या किमतीच्या बाबतीत खूप मोठा घोटाळा झालेला आहे। अशा अनेक घोटाळे इथं झाले। महिला नगरसेविका ज्या आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे पतिदेवच इथं राज्यकारभार करतात सगळा, अशी परिस्थिती आहे। अशी सगळी परिस्थिती आहे। पण मला सांगा महावीर राकोळे साहेब की ज्या प्रकारे आपण बघतोय यावेळेला थेट नगराध्यक्ष असते, याचा फायदा किती होताना दिसेल? 100% फायदा होईल। यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेल्यामुळे तो 5 वर्ष कायम राहील आणि आत्ता जे सत्ताधारी करतायत की महिन्याला 7-7 दिवसांचे असे नगराध्यक्ष पदाची खेरापत वाटल्यासारखं करतायत, तो प्रकार बंद होईल की जे स्वार्थासाठी आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी केला जातो। येत्या निवडणुकीत 100% आमचा आघाडीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नगराध्यक्ष असेल असा विश्वास तुम्हाला वाटतो? मिलिंद भिडे आपल्यासोबत आहेत। मिलिंद भिडे, काय तुम्ही म्हणाल की ज्या प्रकारचा विकास जयसिंगपूरचा व्हायला पाहिजे होता झालाय नाही झालाय, 5 वर्षातलं अवलोकन काय काय? प्रथमतः एक हाती इथं सत्ता असल्यामुळं या सत्ताधाऱ्यांना आजपर्यंत
कोणी प्रश्न विचारणे सभागृहात नव्हते, त्यामुळं त्यांना जे वाटेल त्या पद्धतीने इथला सगळा जो काय कारभार आजपर्यंत 5 वर्षात झालेला आहे आणि आता सबका साथ सबका विकास ह्या नाऱ्याखाली यावेळेला आम्हीसुद्धा या गावामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे जे पक्षाचं काम आहे ते आता जोरदार चालू केलं आहे आणि नक्कीच ह्या गावामध्ये लोकांची सुद्धा ही भारतीय जनता पार्टीबरोबर जी 2-2.5 वर्षात या राज्यामध्ये काम केलं आहे सरकारनं त्याचा एक म्हणजे लोकांच्याकडनं परतावा म्हणून नक्कीच ह्या वेळेला जो देवेंद्र फडणवीसने थेट नगराध्यक्ष हे जे नवीन जे आपण नगराध्यक्षाचं नवीन ह्याकडे चालू केलं आहे त्यासाठी नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि बरोबर असलेले सर्व लोक मिळून नक्कीच भारतीय जनता त्याचा फायदा जास्त जनतेला होईल असं तुम्ही म्हणताय. ॲडव्होकेट संभाजी नाईक आपल्यासोबत आहेत. मला सांगा की शिवसेना म्हणून तुम्ही आता विरोधी पक्षात इथे सगळे काम करताय आणि परिसराचा विकास रस्त्यांचा असेल, शहरातली स्वच्छता असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा आता आगोळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे दिव्यांचा प्रश्न असेल, काय नेमकं घडलंय शहरामध्ये? मागच्या 10 वर्षामध्ये शहराचा विकास निश्चित चांगला झालेला आहे. त्याचं श्रेय सत्ताधाऱ्यांना आपण दिलंच पाहिजे. पण 4 मुद्दे आहेत. याचं श्रेय जर त्यांना द्यायचं असेल तर आमचे 5 प्रश्न शिवसेनेचे आहेत की पारदर्शीपणाचा त्याच्यामध्ये अभाव आहे. दुसरं असं की सामान्य नागरिक जिथं शिकतात नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये त्याचा पट 4 ते 4,500 होता, आज तो 800 आहे. हा पट गेला कुठं? गोरगरिबांच्या शाळा गेला कुठं? शिकणार कुठं मुलं? आमच्या नगरपालिकेचा दवाखाना होता जिथं गोरगरीब जनता औषध घेत होती, तो दवाखाना बंद झालेला आहे. निम्म गाव अतिक्रमणित आहे, नियमित नाही आहे. प्रॉपर्टी कार्ड सेकंड तब्दिलीला आपण जर गेला ट्रान्सफरला तर ते ट्रान्सफर होत नाही आहे. ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. पारदर्शीपणाचा अभाव आहे आणि डॉक्टर अक्कोळे साहेब म्हणाले ते अगदी खरं आहे की काही बाबतीत खूप आग्रह झाला, हट्ट झाला आणि जे थोडेफार विरोधामध्ये लोक होते त्यांना सुद्धा आपल्यात सामावून गेलं. काँग्रेसची कला आपल्याला माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसचा काही संबंध नाही. काँग्रेस सत्तेत नाही आहे. नाईक साहेब सारे पाटील साहेबांची सारे पाटील साहेब आणि आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ही आघाडी आहे. ती शाहू आघाडी आहे. मागची 5 वर्ष निर्विवाद यांची सत्ता आहे. तर चांगल्या कामाचं श्रेय आम्ही निश्चित त्यांना देऊ. पण काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं तुमचं म्हणणं. आपण त्यांची उत्तरं घेऊ. राजश्री जाधव आपल्यासोबत आहेत, अपक्ष आहेत. मला सांगा की अपक्ष म्हणून तुम्ही नगर परिषदेत काम करताना काय 5 वर्षात अनुभव आला? किती प्रश्न मार्गी लागले? अपक्ष म्हणून मी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आले. त्यावेळी मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर निवडून आले असताना मला अगदी ह्या 5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे सत्ताधारी पक्षाकडून सहकार्य लाभले नाही. कारण अगदी पहिल्या वर्षी माझे दिलेले विकास कामांचे जे अर्ज आहेत ते अजूनसुद्धा माझ्यासोबत त्याची पुरवणी जोडलेली आहे माझ्या फाईलला. म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाले तरी अजून काम तुमच्या वार्डातलं मार्गी लागलं नाही? मार्गी लागलेली नाहीत. बरीचशी अशी कामं आहेत की ती मार्गी लागलेली नाही आहेत आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आणि नगराध्यक्षाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर असं झालं की एखादी हिरोईन कशी शूट करायला येते ड्रेस बदलून तसं नगराध्यक्ष बदलले गेलेत. त्या बाबतीत एखादी चित्रपटातली एखादी हिरोईन ड्रेस बदलून प्रत्येक सीनला कशी येते तसे नगराध्यक्ष जयसिंगपूरमध्ये बदलले असं राजश्री साहेब म्हणतात. काय म्हणाल संजयजी? जे आरोप काही झाले आता? साहेब निश्चितपणे जयसिंगपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष बदलण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. सगळ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समान संधी देत असताना साहेब सगळ्यांची इच्छा असते एक ना एक दिवस आपण या पदावर जावं आणि त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करायला त्याच्यामध्ये कुठली किंबहुना किंतु परंतु असू नये. कारण आम्ही ज्यावेळी सत्ताधारी म्हणून वागतो त्यावेळी सगळ्यांना एकत्रित घेऊन समान म्हणजे सोशलिझम आम्ही पकडून सगळ्यांना समान घेऊन आम्ही कामं करत असतो. निश्चितपणे काही आरोप करण्यामध्ये सन्माननीय अक्कोळे साहेबांनी सांगितलं आपल्याला की मीटरच्या संबंधी काही गफले झाले किंवा काय झाले. मीटर हे नगरपालिकेने एक सुद्धा विकत घेतलेलं नाही आहे साहेब. मी पहिला प्रथमतः स्पष्टपणे क्लिअर करू इच्छितो की मीटर हे नगरपालिकेने येत नाही. जो तो मिळकत धारकांना स्वतःचे मीटर्स बसवलेले आहेत आणि त्याच्यावर नाही त्या मीटरच्या किमती जवळजवळ दुप्पट घेऊन प्रशासकीय अधिकारी होते. बोला साहेब निश्चितपणे ज्यावेळी हे मीटर्स घेतले गेले त्यावेळी नगरपालिकेचा काही पार्ट नाही. नगरपालिकेनं कुठलेही टेंडर्स काढून मीटर्स दिलेले नाहीत. ह्याचा हा स्पष्ट उल्लेख करू इच्छितो. मगाशी उल्लेख झाला की झोपडपट्टीचा प्रश्न होता, झोपडपट्टीचा आणि दवाखान्यांचा. त्यामध्ये सुद्धा DP डेव्हलपमेंट प्लॅन जे होते नगरपालिकेचे ते सँक्शन नव्हते साहेब. गेल्या 6-7 महिन्याच्या अगोदर हे डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन झाले आणि जे झोपडपट्टी अतिक्रमित भागामध्ये जिथं आरक्षण होते त्या आरक्षणावर झोपडपट्ट्या होत्या आपल्या. त्यामुळे रेग्युलर करायच्या अडचणी होत्या. DPमध्ये निश्चितपणे सत्ताधारी आघाडीने त्या सगळ्या आरक्षण रिकाम्या करून म्हाडा आणि डेव्हलपमेंट जे हे डेव्हलपमेंट करणारी संस्था ती नगरपालिका म्हणून घातलेली आहे. त्यामुळे
निश्चितपणे ह्या झोपडपट्टीचा प्रश्न सुद्धा येत्या 1-2 महिन्यामध्ये निश्चितपणे निकाला तो मार्गी लागेल असं तुम्ही म्हणताय. या सगळ्यांची आपण निवेदनं सगळी स्वीकारलेली आहेत. मात्र आता एक छोटासा आपल्याला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक नंतर हे जे सगळे जयसिंगपूरकर नागरिक जे जमलेले आहेत या सगळ्यांचे प्रश्न घ्यायचे आहेत आणि इथं उपस्थित असलेल्या पाहुण्यांकडनं आपल्याला उत्तरं घ्यायची आहेत. पाहत राहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण देवेंद्र सरकारची जनमत चाचणी पाहतोय थेट जयसिंगपूरमधून, जयसिंगपूर नगर परिषदेच्या आवारातून. आता जनतेचे काही प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न तुमचा काय थोडक्यात? मी नगरसेवक चंद्रकांत कामकर, आज गेली 31 वर्ष इथं नगरसेवक आहे. मला प्रश्न पडला जयसिंगपूर नगरपालिका म्हणजे नागरिकांची पालिका. इथे येणारे निवडून येणारे सगळे नगरसेवक, इथले कर्मचारी, प्रशासन हे जनतेसाठी काम केलं पाहिजे, एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, इथं चालणारं काम त्याचा पैशाचं नियोजन व्यवस्थित करून काम करणं म्हणजे काय मोठं केलेलं नाही. आणि जनतेमध्ये कोण सांगितलं की मला निवडून मी नगरास होणार आहे, त्यामुळे नगराच्या आश्वासन सगळ्यांना समाधान करायचा हा अर्थ नाही त्याचा. तुम्ही नगरीच्या सेवेसाठी इथं आलाय, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, सरकारी पैसा, नगरपालिकेची जागा इथं पत्र्याच्या साईडला छत्रपती शाहू महाराज नाटक लिहिलं आहे आणि 6 कोटीचे शासनाचे पैसे त्या ठिकाणी यांच्या वडिलांचं नाव हे चुकीचं आहे, हा चुकीचा. तिसरा मुद्दा, जयसिंगपूर नगरपालिकेत काम करत असताना तुम्ही श्वास न ठेवता पदाचे पैसे नियोजन करण्यासाठी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे. हे जयसिंगपूर नगरपालिकेत असणारी गल्लंबर 8 मध्यवस्तीतली जागा, ही जागा यांच्या संस्थेसाठी घ्यायचा यांचा प्रयत्न आहे. माझ्या लेखी पुरावे आहे त्याचे. यांनी एक जागा आपण उत्तर घेऊ त्यांचं उत्तर घेऊ. मला सांगा की जे आरोप त्यांनी केले त्याचं काय? सन्माननीय 2011ला आपण या बॉडीनं म्हणजे ह्या बॉडीचं पण पहिल्याच्या बॉडीनं ऑलरेडी त्याचा ठराव केलेला आहे नगरपालिकेच्या ह्या काउन्सिलमध्ये. सन्माननीय नगरसेवक जवळजवळ 25-30 वर्ष झाला आहे म्हणतात, बहुतेक ते पण असतील मिटिंगला, मला नक्की आठवत नाही. पण निश्चितपणे त्यावेळी सन्माननीय अकोळे साहेब सुद्धा नगरसेवक होते आणि त्यावेळी एकमतानं तो ठराव झालेला होता जे नाव देण्याच्या संदर्भातला आहे. त्या संदर्भात सहकार मंत्री शामराव पाटील यड्रावकर नाटेकराला नाव देताना साहेब मागच्या वेळच्या ज्यावेळी आम्ही आमचा अजेंडा मांडला गेला त्यावेळी सुद्धा त्या ज्या आमच्या पत्रिकेमध्ये क्लिअर कट उल्लेख आहे की सहकार मंत्री शामराव पाटील यड्रावकर नाटेकर म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे आणि जनतेनं त्याच्यावर कौल देऊन आमचे सर्वच्या सर्व म्हणजे एक सीट वजा केली तर सगळ्या निवडणून आमच्या या शाहू आघाडीच्या दिलेल्या आहेत. ह्याचा निकाल जनतेनं ऑलरेडी आपल्याला एकदा दिलेला आहे ह्याच्या पहिल्या 5 वर्षाच्या अगोदर. निश्चितपणे दुसरा अनेक प्रश्न त्यांनी मारला की काही जागांच्या संदर्भात. सन्माननीय आता संभाजी नाईक साहेबांनी जो विषय मांडला डिस्पेन्सरीचा, नगरपालिकेच्या DP-मध्ये रिझर्वेशन डिस्पेन्सरीचा, साहेब आपल्यासारखे शुद्ध नागरिक आणि सगळी जनता जाणत आहे की ज्यावेळी गव्हर्नमेंट DP प्लॅन्स बनवत असते जयसिंगपूर नगरपालिकेचे त्यावेळी सगळ्या संस्थांना पत्र लिहिलं जातं की तुम्हाला जागेची आवश्यकता आहे का. शासन लिहिलं जातं साहेब, नगरपालिका लिहत नाही त्याच्यात. शासन लिहिलं जातं की तुम्हाला जागेची उपलब्धता आहे काय, तुम्हाला जागा पाहिजे काय आणि त्या जागेसंदर्भात आपली काय मागणी आहे. त्या संदर्भात जर कुठल्या शाळेने ज्या शाळा असतील त्यांनी मागणी केली असेल किंबहुना आज जे त्या शाळेत ज्यांचे स्वतःची शाळा असतील तरी त्यांनी सुद्धा त्याच्यात उल्लेख केला असेल किंवा मागितला असेल त्याच्यावर नगरपालिका ह्या DP प्लॅनमध्ये शासनाने त्याच्यावर रिझर्वेशन टाकला असेल. पण रिझर्वेशन साहेब टाकताना त्याचा ऑलरेडी निकाल 2012ला त्याबाबत झालेला आहे की नवीन भाजप सरकार आल्यानंतर काही संस्थांना न देण्याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय झाला आहे. सन्माननीय चव्हाण साहेब ज्यावेळी होते, ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळीच तो विषय निकालात निघालेला आहे आणि त्या विषयात कुठलीही जागा ही परस्पर न घेता त्या शासनानं जे नावं नोंदवलेली आहेत त्याप्रमाणेच हे केलेलं आहे. कुठलाही घोळ झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं. ताई तुम्ही सांगा, तुम्ही माझे नगराध्यक्ष होता याच्यामध्ये, काय वाटतं जयसिंगपूरचा विकास किती झालाय आणि किती राहिला? भरपूर झालेला आहे. आता चालूला तरी भरपूर विकास झालेला आहे आणि आता काही तशी म्हणजे शंका काही घ्यायला हे हरकत नाहीये. भरपूर विकास केलेला आहे. आता विकास झालेला आहे पूर्ण. जयसिंगपूर हे गाव असं आहे, शेजारी सांगली आणि मिरज नगरपालिका आहेत. इथं एवढे जागेचे रेट का वाढले तर सगळ्या सुविधा आपण लोकांना वेळेवर द्यायला लागलो आहे. लाईट असू दे, पाणी असू दे, सगळे रस्ते असू दे, हे सगळ्या सुविधा दिल्यामुळे इथले जागेचे रेट वाढाले आहेत आणि लोकसंख्या पण वाढालेली आहे. त्यामुळे विकास झाला हे आमचं मत आहे. ठीक आहे. मला या शहरामध्ये राहण्यास अभिमान वाटतो. याचं कारण हे की जे शाहू महाराजांनी ही गाव वसवलेलं आहे, या गावामध्ये आज तागायत जाती दंगली नाहीत. पूर्ण सर्व समाजाची सर्व व्यक्ती एकत्र नांदतात, सर्व पक्षी एकत्र आहेत.
सगळं सत्ताधारी असू देत, विरोधक असू देत, सर्वांचाच एकमत आहे. इलेक्शन हे म्हणून विकास होते असं वाटतं. 100% त्यामुळेच विकास होतोय. त्यामुळे जयसिंगपूर शहराला जास्तीत जास्त लोकांचा येण्याचा ओघ वाढलेला आहे. त्यामुळे विकास हे झालेलाच आहे. विकास झालेल्याचं असं तुम्ही म्हणताय. मला सांगा काका, तुमचा काय प्रश्न आहे? माझा बी तोच प्रश्न आहे. काय? भरपूर विकास झालेला आहे जयसिंगपूरचा. अच्छा. सत्ताधिकाऱ्यांनी सर 100 कोटी खर्च केले या शहरासाठी, असं तुम्ही कुठेही फिरून बघा 100 कोटी खर्च केले असं दिसत नाही आहे. कारण प्लेइंग ब्लॉक बसवले त्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. नाट्यगृहामध्ये भ्रष्टाचार आहे. पाणी जे पाणी पुरवठा केले, मीटर बसवले त्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. मीटर फिरत राहते, पाणी येत नाही आणि 24 तास पाणी असेल तरच ते पाण्याचं मीटर बसवणे योग्य आहे. पाण्याच्या ह्याच्यामुळं पाणीसुद्धा मुबलक मिळत नाही आहे. आणि हा 100 कोटी खर्च करून जयसिंगपूरचा विकास केला असं सत्ताधारी सांगतात. हे जरा तुम्ही 100 कोटी खर्च केलं जयसिंगपूर कसं दिसेल ह्याचा जरा तुम्ही पारख केली पाहिजे. 100 कोटी जर खर्च केलं तर जयसिंगपूर कसं दिसेल असं ते म्हणतात. काय सांगा? 100 कोटी खर्च केला असं तुम्ही दावा करता विकासावरती, पण जयसिंगपूर विकासात त्या दृष्टीने दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जयसिंगपूर शहरामध्ये सुविधा कुठल्या नाही ते त्यांना विचारावं ना. पाणी मिळत नाही असं ते म्हणतात. पाणी साहेब जयसिंगपूर सारखं या महाराष्ट्रामध्ये चांगलं फिल्टर पाणी जर होत असेल तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबरचं पाणी जयसिंगपूरमध्ये आहे. आणि जयसिंगपूरचं पाणी प्रत्येकांना पाणी हे मिळत असतंय. त्यामुळे हे विरोधकांना जर समजा माहिती त्यांना प्रशासनाकडे माहिती आहे ना, त्यांना माहिती करायला सांगा नगरपालिकेत. लॅब रिपोर्ट्स आहेत त्याचे टेक्निकली हे साऊंड चेक करून घ्यावं ना. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये नावाजलेली ही पाणी पुरवठा योजना आता अगदी दुर्दशा झाली आहे त्याची. अजिबात पाणी व्यवस्थित वेळेवर मिळत नाही. हे चुकीचं आहे. नाही पाणी पुरवठा आणि वैद्यकीय सेवा हे जयसिंगपूर शहरानं साहेब दिलेलं आहे. बघा साहेब, यांनी आमच्याबरोबर 5 वर्ष नगरपालिकेमध्ये काम केलं आहे. आता हे जे आरोप करत असेल तुम्ही काम केलं त्यांच्याबरोबर, मग काय झालं सांगा? तरी मी समाधानी नाही. 75 वर्षाची ही व्यवस्था त्यांनी मोडीत काढलेली आहे. अगदी अजिबात व्यवस्था काम केलंय. यांनी जे मला म्हटले स्विमिंग ब्लॉकचा भ्रष्टाचार किंवा याचा इलेडीचा भ्रष्टाचार, साहेब प्रशासकीय यंत्रणा, कलेक्टरची मंजुरी, यांनी जबाबदारी माणसं आहेत. त्यांना वैद्यकीय सेवेमध्ये एक चांगले नामांकित डॉक्टर येते. आणि जर पाण्याचं वर जर जयसिंगपूरसारख्या नावाला जर तुम्ही हे करत असाल तर ठीक आहे. 100 कोटी निधी आणला म्हणता, तर आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये जयसिंगपुरात ज्या आग लागलेल्या आहेत कुठेही, ते एकदाही ती आग जयसिंगपूरच्या फायर फायटरने विझवलेली नाही. ह्याचं एकच महत्वाचं आहे. कारण 10 वर्षामध्ये एकही फायर फायटर इथं नाही आहे. आणि फायर फायटरसाठी स्टेशन 50 लाखाचं बांधून ठेवलंय, पण 30 लाखाचा फायर फायटर घ्यायला या नगरपालिकेला पैसे नाही असं ते म्हणतात. ठीक आहे. सन्मान्य 50 लाखाचं फायर स्टेशन झालं हे मान्य केल्याबद्दल मी अभिनंदन करतो भिडे साहेबांचं. आणि त्याचबरोबर येत्या दिवाळीला ज्या नगरपालिकेचा फायर फायटर नवीन आहे ती सुद्धा आम्ही बिलो टेंडर देऊन तो सुद्धा आता नवीन आपला फायर फायटर येत्या 2 दिवसात नगरपालिकेत दाखल होईल. आणि चांगलं वेल इक्विप्ड नगरपालिकेचा 1 कोटीचं फायर स्टेशन आणि फायर फायटर हे सुसज्ज या नगरीच्या सुविधेसाठी निश्चितपणे होईल. आणि निश्चितपणे सांगतो की जो उल्लेख झाला की फायर फायटर जाऊ शकली नाही, एक ठिकाणी आग लागलेली, निश्चितपणे आम्ही सारखे कार्यकर्ते सुद्धा मान्य करतो की काही 100% मान्य सर. 100% मान्य सर. गाडीचं गॅस्केट गेल्यावर काय ढकलून गाडी फायर फायटर नेऊ शकत नाही. एक गाडी रिपेअरला होती, एक गाडीचा गॅस्केट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आणि निश्चितपणे साहेब आमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांनी ही जाणीव ओळखून आज तिथं 3-3.5 लाख रुपये खर्च करून आम्ही सगळं नगरसेवकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून त्या घराला उभा करायचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. ठीक आहे. अजूनही काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, इतर जनतेचे प्रश्न घ्यायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की ज्या पद्धतीने लोक एकमेकांच्या अंगावर जात आहेत, विकास झाला की नाही झाला याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. कार्यक्रम IBN लोकमतचा सुरू आहे, पण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या प्रकारे भांडणं होतात तशी भांडणं आता इथं होताना दिसतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही आहे की जनतेनं संयम राखून या नेत्यांकडून काम करून घेणं गरजेचं आहे. जनता जर संयम सोडत असेल तर मग काय होतं, शांतता होती की अशांतता पसरते याचं वातावरण मला दिसलं, म्हणून याचा उल्लेख मला करावासा वाटला. काही लोकांच्या प्रतिक्रिया मला घ्यायच्यात. बोला. जे कर्नाटकात उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकही शासकीय अधिकारी न घेता जयसिंगपूरच्या नागरिकांना न सांगता घाई गडबडीने ते उद्घाटन का केलं? ते उद्घाटन करून घेण्याच्या मागचा उद्देश काय नेमका? जनतेला अंधारात ठेवायचं कारण काय?
नाट्यगृह नाव दिला तुम्ही, शाहू महाराज नावाचा आम्ही आग्रह केला, पण तुम्ही जे एकाही शासकीय अधिकाऱ्याला घेतलं नाही, येऊन तेवढं तुम्ही तेवढं सुद्धा निमंत्रित केलेलं नाही, इथला नगरसेवकाला निमंत्रित केलेलं नाही. गडबडीने एवढ्या उद्घाटन कारण काय? ठीक आहे, बोल. हॅलो. आम्ही कोणाला विरोध करत नाही. आमच्या शाहूनगर भागामध्ये काहीच विकास झाला नाही. इथं तुम्ही रस्त्याच्या पलीकडे तर बघा, आता त्यांनी म्हणले मी शाहूनगर आम्ही इथे राहतो, आम्ही हे राहतो. कार्यकर्त्याला उद्देशून बोलू नका, इथे नेते समोर आहेत, त्यांच्याशी त्यांच्याशी बोलणार नाही, बोला. नगरसेवकांनाच बोलवलंय, हा, बाकी बोला. कोणाला बोलणार नाही. हा. तिथली नगरसेवक कोणी काय काय काम केलं नाही. तिथं पाण्याचा पुरवठा नाहीये, रस्ता कॉन्क्रीटकरण झालं नाही, तिथं लाईटची सोय नाही, कुठलीच रस्ते सरळ झाले नाही तिथं. आम्हाला तर नगरसेवकांनाच बोलायचं ठीक आहे. आरोग्याचं जास्त तिथे समस्या आहेत, पण त्या आरोग्याचा तिथं काय म्हणजे नगरपालिकेचा दवाखानाच नाही, दवाखानाच गायब झालेला आहे. त्यामुळे त्या शाहूनगर भागाचा विकास झालेला नाही, फक्त तिथलं गावातला झालेला आहे. ठीक आहे. हे मी मगाशी संजय पाटील येड्रावकर साहेबांनी सांगितलं की शाहूनगरमध्ये आरक्षित जागेवर अतिक्रमण भाग होता म्हणताना आम्हाला ते करता आलं नाही, परंतु नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी जे शाहूनगरला प्लॉट दिले होते अशा प्लॉटची खरेदी विक्रीला स्टे लागलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नगराध्यक्ष हे 5 वर्षासाठी ओपन होतं आणि त्यांच्या घरातल्या महिलांनी 2.5 वर्षासाठी भोगलं आणि बाकीच्या 2.5 वर्षात 10 नगराध्यक्ष केले. हे असं करण्यापाठीमागे पण आता तर थेट नगराध्यक्ष होणार आहे की? पण आता होणार हो, पण ह्याच्यापूर्वी सत्ता यांनी भोगली, 2.5 वर्ष ह्यांच्यातल्या घरातल्यांनी भोगली, 2.5 वर्षात 10 जणांना केलं आणि महिला पुरुषासाठी असताना 2.5 वर्ष महिला नगरसेवक नगराध्यक्ष झाल्या. साहेब, जयसिंगपुरात एवढा विकास झालेला आहे, आपण बघू शकता सांगली आणि इचलकरंजी एवढे डबरे आहेत, आपल्या जयसिंगपुरात एक डबरा दिसणार नाही. जनता अपक्ष विरोधक काय बी म्हणू देत, साहेब सत्ताधाऱ्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, विकास कामं भरपूर केलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. जी ज्या जनतेच्या भावना सगळ्या येतात, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. या जनतेतून ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत त्या म्हणजे 50% विकास कामं झालेले आहेत आणि 50% विकास कामं झालेले आहेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, पण त्या चुकीच्या आहेत. कारण जर जनता पेटली नसती, विकास कामं झाली असती तर जनता पेटली नसती. अच्छा. साहेब, मागच्या 5 वर्षामध्ये सगळ्या प्रश्नांच्या वरती शिवसेनेनं आंदोलनं केलेले आहेत, आम्ही आघाडीवरती आहोत. पाणी प्रश्नाच्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की 7,500 नळधारक आहेत आणि 40 लाख रुपयाचा फायदा झालेला आहे. तो आमच्या नगराध्यक्षांनी जनतेच्या पदरात टाकून पाणीपट्टी कमी करायला पाहिजे होती. पारदर्शीपणाचा अभाव, निर्भयपणाचा अभाव हा आहे, असं असू नये. हे जे सगळे मुद्दे आहेत, लोकशाहीचा हा मूलभूत मंत्र आहे की निर्भयपणानं सगळं झालं पाहिजे. निर्भयपणानं ते जयसिंगपूरमध्ये होताना दिसत नाही आहे साहेब. ठीक आहे. शासनाचा जो निधी आणला, तर एखाद्या मंत्र्यांना शासनाने निधी दिला म्हणून त्या मंत्र्याचं नाव जसं इथं टोपे तलाव नाव दिले, जे टोपे तलाव बांधणी होता तो पूर्णपणे बंद आहे. त्याच्यानंतर गावात ते पेविंग ब्लॉक म्हणून भरपूर निधी आणला, पण सगळे पेविंग ब्लॉक त्या ठिकाणी उघडून गेले आहेत. मग ते पेविंग ब्लॉक घातले कशाला? उकडण्यासाठी घातले का लोकांची सोय होण्यासाठी घातले? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे जो निधी आला गावातला तो निधी वापरला गेला, पण तो निधी वापरल्यानंतर तो परत एखादा जर वास्तू बांधली किंवा एखादा जर तलावासारखा बांधला तर त्याचा मेंटेनन्स हा पूर्ण झालेलं नाही. सार्वजनिक पैशाच्या निधीतून म्हणजे सरकारच्या तिजोरीतून जी कामं केली आणि ती निधी मिळवून देण्यासाठी ज्या मंत्र्यांनी मदत केली त्या मंत्र्यांचं नाव देणं हे अत्यंत चुकीचा पायंडा इथं पाडला गेला. आणि पुन्हा एका सार्वजनिक याच्यामध्ये आपल्या पाशवी बहुमताचा वापर करून आपल्याच घरातल्या कुटुंबियांचं नाव नाट्यगृहाला देण्यामध्ये यांचं पाशवी बहुमत त्याच्या पाठीमागे ठराव करण्यामध्ये तो नाव दिल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये पहिला शो घेतला की गेला उडत, की जसं तुम्ही विरोधकांना उलट गेला असं म्हणण्याचा त्यांचा अर्थ होता. शाहू महाराजांच्या फुले नाट्यगृहाची अवस्था आपण जर बघितली, तिथं जरा कॅमेरा फिरवला तर आपल्याला दिसेल जनता खूप अस्वस्थ आहे. सध्या बाहेर सुद्धा काही जण उपोषणाला बसलेले आहेत अतिक्रमण काढावं म्हणून. म्हणजे जनतेमध्ये किती अस्वस्थता आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आता सत्ताधारी पक्षानं एकाधिकारशाही न वापरता विरोधकांचा विचार डोक्यात घेऊन येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक योजनेला तोंड द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती. ठीक आहे. कोळेकर साहेब, आता ज्या लोकांनी जे मुद्दा मांडले, शहराचा विकास झाला नाही किंवा काय नाही, आपण जर महाराष्ट्रामधली जर शहरं बघितला आणि हे छत्रपती शाहू महाराजांनी खरं तर शताब्दी वर्षामध्ये आम्ही 100 वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. या अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांना शाहू महाराजांचा महाराष्ट्र विचार घेतला गेला आहे आणि त्यांच्या वडिलांच्या नावावर हे शहर वसवलं आहे. आम्ही खरं तर ह्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ह्यामध्ये डॉक्टर महावीर आकुळे देखील आहेत. आम्ही एक महाराष्ट्रामध्ये आदर्श आणि मॉडेल शहर म्हणून इथं गल्ली आणि बोळसाहेब बघितला तर तुम्ही एक 10 मिनटं खरं तर बघा शहरामध्ये आमचे कसे रचना शाहू महाराजांनी त्यावेळी केलेलं आहे आणि ही व्यापारपेठ म्हणून खरं तर शाहू महाराजांनी वसवलेली होते. परंतु या ठिकाणी जे उल्लेख होतो, आमची तर भूमिका अशी आहे की सगळ्याच कार्यकर्त्यांची ही शताब्दी वर्ष असल्यामुळे ही इलेक्शन बिनविरोध व्हावी आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन कुणाला किती जागा द्यायचे तो सर्व नेत्यांनी एकमेकांचा विचार करून नेते जे ठरवतील, खासदार राजू शेट्टी साहेब आहेत,
खासदार राजू शेट्टी साहेब आहेत, आमदार उल्हास पाटील आहेत, गणपतराव पाटील आहेत, राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, पक्ष पाटील संजय पाटील यड्रावकर आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये साहेब सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार कोणाचा असेल तर डॉक्टर महावीर आकोळे यांचा आहे. यामध्ये प्रशांत नाईकचा पुढा आहे आणि आम्ही देखील त्यामध्ये सहभाग आहे. चांगल्या विचाराला साहेब काही थोडंसं 100% काम करत असताना एखादे काम राहू शकतंय, काम करणारा माणूस एखादी गोष्ट चुकू शकतोय, परंतु शहराचा पण एक चांगली कल्पना आहे की नगरपालिका शताब्दी वर्षाच्या निमित्तानं बिनविरोध करावा. याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. काय वाटतं? निश्चितपणे नगरपालिका शताब्दी वर्षात आमचा सुद्धा उल्लेख हाच आहे की सगळ्यांना सामावून सर्व पक्षांना सामावून घेऊन निश्चितपणे आपण बिनविरोध करण्यामध्ये आपण सुद्धा पुढाकार घेऊ. किंबहुना 1-2 पाऊल मागे घ्यायला लागले तरी राजश्री शाहू विकास आघाडी निश्चितपणे त्यात आम्ही आमचे नेते मान्य राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घेऊन आम्ही निश्चितपणे आणि गणपतराव दादा यांना दोघांना घेऊन निश्चितपणे आम्ही सर्वच पक्षांच्याकडे विनंती करणार आहोत आणि या माध्यमातून बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2 विषय महत्त्वाचे साहेब आता आकोळे साहेबांनी सांगितले. आकोळेंनी सांगितले डॉक्टर साहेबांनी की ठरावाच्या संदर्भात आणि हे तर सन्मान्य आकोळे साहेबांनी ज्यावेळी या बॉडीत होते मागच्या 5 वर्षामध्ये त्यावेळी त्यांनी त्या मिटिंगला हजर होते. त्यांच्या या मिटिंगच्या उपस्थितीमध्येच हे नाव दिलं गेलेलं आहे. पण त्यावेळी काय यांना सुचलं नाही. किंबहुना आज उल्लेख झाला की जलतरण तलावाच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी नाव दिलं त्याचा सुद्धा उल्लेख केला. पण सन्माननीय ज्या नेतृत्वाखाली हे काम करतात त्या नेतृत्वाने कुठं आपलं सरकारी निधी जो खासदार फंड असतोय तो दिला आहे. तिथल्या सुद्धा हॉल्सना नावं खासदार फंडातनं स्वतःच्या नावाचाच उल्लेख केलेला आहे. ह्याचा विसर बहुतेक त्यांना पडला असावा अशी माझी एक प्रामाणिकपणे मत आहे. निश्चितपणे ज्यावेळी समोरचा उल्लेख सुद्धा आकोळे साहेबांनी केला की समोर काही लोक उपोषणला बसलेत, निश्चितपणे 3 लोक उपोषणला बसलेत आणि तो प्रश्न आकोळे साहेबांनी आत्ता ऑनलाईन लाईव्ह त्यांनी क्लिअर करावा की कॉलेजचा जो मधला रोड आहे तो ओपन करण्यासाठी ते उपोषणला बसलेत. तो आणि डीपीमध्ये नगरपालिकेनं डीपीमध्ये रिझर्वेशन काढलं होतं. भाजप सरकारनं त्याच्यामध्ये परत डीपीमधनं ते उडवलेलं आहे आणि आता परत एकदा ठराव नगरपालिकेने केला की तो रोड ओपन करावा म्हणून. निश्चितपणे सरकारी ह्याच्यावर ते काम चालू आहे. पण ते सन्माननीय सदस्य आहेत त्या कॉलेजचे त्यांनी 1 मिनिटात सांगितलं तर 2 मिनिटात उपोषण संपू शकते. त्यात नगरपालिका काय कॉलेजची खाजगी जागा आहे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये वाहतुकीनं अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती जागा अजिबात मिळणार नाही. ते तर सत्यच आहे. तपी भूमिका नाही आहे ही. अतिक्रमण काढण्यासाठी त्यांची हे आहे ती अतिक्रमण नाही आहे. ती कॉलेजची संस्थेची जागा आहे आणि त्या जागी पण सरकारनं दिलेली कॉलेजला 32 एकर जागा आहे. डीपी प्लॅनवरही मला सुद्धा एक नगरसेवक म्हणून रणजितसिंह पाटलांच्याकडे ज्यावेळी मला मंत्री महोदयांच्याकडे ज्यावेळी बसायला चान्स मिळाला त्यावेळी मंत्री महोदयांनी मला स्वतःला विचारलं की हे 32 एकर 1 टाक असं का दिसतंय तुला, इकडची लोक इकडे कशी जाणार. त्यावेळी मला त्यांनी स्वतःहून भाजपच्या सरकारच्या एका मंत्र्यांनी जयसिंगपूर शहराचा विकास व्हायला पाहिजे असं त्यांची भूमिका आहे. तर शहरामधल्या 10,000 लोक 1 किलोमीटरमध्ये धरून ह्याने काय मोठं पण दाखवत नाही. त्या रस्त्यात मागवलं ना आम्ही. त्याला पर्यायी रस्ते अनेक आहेत. अगदी अर्ध्या फरलांगावर पर्यायी रस्ते 3 आहेत आणि ते सोडून कॉलेजचे रस्ता मागतायत. हा खरं म्हणजे यांचा स्वार्थ आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक कामामध्ये अडथळा आणण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. रस्ता मागतात, रस्ता का देत नाही? रस्ता आहे पर्यायी. त्याला अर्ध्या फरलांगावर 3 रस्ते आहेत. ठीक आहे. या सगळ्या मुद्द्याविषयी आपण बोलतोय. मात्र आता वेळ ब्रेकची झालेली आहे आणि ब्रेक नंतर जो मुद्दा अशोक कोळेकरांनी मांडला की सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करायची का, याबद्दल आपण इतर पक्षाच्या नेत्यांची मत घेणार आहोत. ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागात आपण येऊन पोहोचलेत. मोजक्या 2 प्रतिक्रिया नागरिकांच्या घ्यायच्या आहेत आणि बाकी या मान्यवरांकडे प्रतिक्रिया घेऊन मला समारोप करायचा आहे. आपली पहिली डॉक्टर राजपूत. तर कुटुंब जो चालवतो तो कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंबाची संपूर्ण माहिती त्या प्रमुखाला माहीत पाहिजे. तसा लोकप्रतिनिधी जो आहे, जो निवडून आलेत आणि जे येणार आहेत त्यांना संपूर्ण त्या भागाची माहिती पाहिजे. आज अशी अवस्था आहे. काही भागात निश्चितपणाने यड्रावकर साहेबांनी विकास केला आहे, पण आमच्यासारख्या काही भागामध्ये विकास झालेला नाही. तिथं अवघड आहे. आम्ही त्यांना भरपूर वेळा भेटलेलो आहे. तर तिथं चालता येत नाही, पाणी गुडघावर साठतंय अशी अवस्था आहे. गटार नाही. या ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा समजून आता लोकांनी सुद्धा, मी विनंती करतो लोकांना निवडून देते सुद्धा अशा लोकांना निवडून द्या की ज्यांना हे प्रश्न माहीत आहेत, जे लोक तुमच्याकडे लक्ष देतील आणि खऱ्या अर्थानं तुमच्या भागाचा विकास करणाऱ्या माणसालाच निवडून द्या असं जनतेतर्फे मी ठीक आहे.
सगळेजण शताब्दी वर्षाचा ढोल वाजवतात. गेली 15 वर्ष हे लोक सत्तेत आहेत. विषय असा आहे, जर घरातल्या एखादा माणूस करता माणूस असला आणि त्याने जर मनावर घेतलं तर सगळ्यांना समानतेने न्याय देऊ शकतात. मुद्दा सांगा, प्रस्तावना नको जास्त. फक्त एवढाच विषय आहे, नगरपालिकेत माझी प्रॉपर्टी एकच विषय सांगतो. प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर असताना माझी कागदपत्र जोडून नगरपालिकेनं ते नियमितीकरण करून दिलं आणि त्याविषयी कोर्टातनं ऑर्डर आणून नगरपालिकेवर जप्तीची नोटीस आणली मी. तर तरीसुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. 6-6 महिने CO भेटत नाही. त्यांच्या वरचे अधिकारी गेले तर थातूर कारणं सांगतात आणि पळवून लावतात. ठीक आहे, काय म्हणा हा प्रशासकीय विषय हा विषय जो आहे तो प्रशासनिक विषय आहे. काउन्सिलला कुठलाही विषय येत नाही. पण प्रशासनाला तुम्ही आदेश देऊ शकता. निश्चितपणे सत्ताधारी म्हणून आम्ही निश्चितपणे त्याच्यात लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. किंबहुना या सर्व गोष्टीमध्ये डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की प्रामुख्यानं मला सांगावं वाटतंय साहेब की ज्यावेळी हा जो भागाचा उल्लेख केला साहेब, तिथं आतापर्यंत जवळजवळ आपण 4.5-5 कोटीची विकास कामं केलेली आहेत. निश्चितपणे त्यांची काही कामं राहिलेली आहेत. तो आम्हाला सुद्धा खंत आहे साहेब की टेंडर आलेले असताना सुद्धा आचारसंहिता 2 दिवसात लागली आणि 21 तारखेमध्ये तो निकाल होणार होता त्याचा, म्हणजे घेऊन आपण ते गटरींची कामं करणार होतो. पण थोडेसे तटले आहेत. निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग निघून तो मार्ग निकालात निघेल. ते पण निघेल असं तुम्ही म्हणताय. ताई, तुम्हाला काय बोलायचं? झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डाचा जो प्रश्न आहे, सत्ताधारी गटानं ते अजिबात पूर्ण केलेलं नाही आणि जनता त्यासाठी समाधानी आहे. आणि त्या जनतेचं समाधान होण्यासाठी आणि जयसिंगपूरचा विकास होण्यासाठी ताराराणी आघाडीचे आमचे आदरणीय महादेवराव महाडिक साहेब आता इथं उतरणार आहेत आणि बघा म्हणजे जनतेनं विचार करून ठरवावं की कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला नाही निवडून द्यावं. जनतेने विचार करून ठरवावं कुणाला निवडून द्यावं कुणाला नाही. एक शेवटचा प्रश्न या सगळ्या नेत्यांना मला विचारायचा आहे. जयसिंगपूर शहराला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे 99 वर्ष पूर्ण झाले. 100व्या वर्षात शहरानं पदार्पण केलंय. याच अशोक कोळेकरांनी प्रस्ताव मांडला, सत्ताधारी गटाचे, सारे पाटील गटाचे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 100वं वर्ष जयसिंगपूर शहराला सुरू असताना हे राजकीय हेवेदावे, आरोप प्रत्यारोप, मारामाऱ्या करण्यापेक्षा नगरपालिका बिनविरोध का करू नये, मला सगळ्यांना विचारायचं आहे. थोडक्यात आमचं पूर्ण सहकार्य राहील बिनविरोध करण्यासाठी. काँग्रेस म्हणते आमचं पूर्ण सहकार्य राहील. 100 वर्षाचं जे औचित्य साधून बिनविरोध करण्यासाठी एक गट कार्यरत आहे आणि तो निश्चित स्वागतार्ह आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे आमच्या पक्ष नेतृत्वाचं मत काय आहे ते मला माहीत नाही. परंतु बिनविरोध जर निवडणूक करायची झाली तर वर्षानुवर्षे जे ठाण मांडून इथं जे काही अट्टल नगरसेवक बसलेले आहेत ते पुढच्या बॉडीमध्ये दिसता कामा नयेत. संपूर्ण नव्यानं ते नगरसेवकांची बॉडी असावी अशी आमची मागणी आहे. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जो आपल्या घटनेनं बोला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो लोकांच्याकडे तुम्ही हिरवून घेताय असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला माझा पूर्ण विरोध आहे. निवडणुकी झाली पाहिजे आणि लोकांच्या मनातला जो नगरसेवक आहे किंवा जो नेता आहे तोच निवडून आला पाहिजे. त्यामुळे हा जो आपण म्हणताय बिनविरोध प्रस्ताव आहे याला भाजपचा विरोध आहे. शिवसेनेचा बिनविरोध ह्या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा आहे. पूर्ण पाठिंबा आहे. जर 100व्या वर्षात नगरपालिका बिनविरोध झाली. स्थापन केलेल्या ह्या नगरपालिकेमध्ये 100व्या वर्षी हा जर धोरणात्मक निर्णय आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला तर तो महाराष्ट्रासमोर एक आदर्श असेल. त्यासाठी शिवसेनेचा या प्रस्तावाला 100% अनुमोदन पण आहे आणि पाठिंबा पण आहे. 100% पाठिंबा. अपक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? अपक्ष म्हणून मला असं म्हणायचं आहे की अकोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कसं की जे ठाण मांडून जे नगरसेवक बसले तिथं, जे नवे चेहरे आहेत ज्यांना खरोखरच इथं येऊन काहीतरी करण्याची धडपड आहे, त्या चेहऱ्यांना चान्स देण्यात यावा आणि ते जे ठाण मांडून जे बसलेले आहेत त्यांचा लिलाव व्हावा. जे ठाण मांडून बसले त्यांचं इथं काय होऊ नये. एक मिनिट, मगाशी उल्लेख केला अकोळे साहेबांनी की ठाण मांडून बसलेले नगरसेवक किंबहुना त्यांचे काम आहेत म्हणूनच ते नगरसेवक होत असतात. किंबहुना आज ज्यांचं नेतृत्व ते मान करून काम करत असतात साहेब, ते सुद्धा पहिला आमदार होते, नंतर खासदार झाले, 2दा खासदार झाले. त्यांच्यामध्ये हा विचार त्यांच्यामध्ये घालता आला नसता काय त्यांना, अशी एक खंत माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वाटते. अकोळे साहेबांसारख्या एका लेट मी कंप्लीट ना, अकोळे साहेबांसारख्या एक कर्तबगार कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी संधी दिली असती तर निश्चितपणे आमच्यासारखे सुद्धा कार्यकर्ते स्वागतार्ह केले असते. पण निश्चितपणे शाहू महाराजांच्या या गाव स्थापन केलेल्या 100व्या वर्षी जर असे प्रस्ताव येत असतील तर निश्चितपणे शाहू विकास आघाडी ही निश्चितपणे त्याच्या पाठीमागे राहील. ठीक आहे. तर ह्या शहरामध्ये शाहू महाराजांचा विचार करून आपण या ठिकाणी सर्वच लोक ह्या ठिकाणी मूळ बेस हा इसरला आहे. कारण ह्या गावामध्ये जे लोक आले ते पोट भरून खाण्यासाठी आले. म्हणजे हे गाव पूर्ण 100 बसलेला आहे. पण भाजपसारख्या लोकांनी जर असं मत व्यक्त करत असेल त्याच्या परिणामाला उत्तर त्यांना द्यावं लागेल. कारण त्यांनी जे केव्हा त्यांच्या घरावर मोर्चा निघाला त्यावेळी आम्ही मध्यस्थी केल्या, त्यांच्या घरावर मोर्चा निघाला तर आम्ही मध्यस्थी करतो, विषय संपवला.
बरोबर आहे आणि ह्या शहरामध्ये राहत असताना नागरिकांचा विचार घेऊनच जावा लागेल त्याच्या पुढच्या काळात राजकारणामध्ये. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे, पण आम्ही कधी म्हटलं नाही भाजपचं नाव घेतलं, आम्ही कुठल्या पक्षाचं आम्ही नाव बरोबर आहे, ठीक आहे. जनतेचं जे काय असेल ते बिनविरोध हा जो प्रस्ताव आहे हा सत्ताधाऱ्यांचा आहे, हा किंवा नेत्यांचा आहे, हा कुठलाही नागरिकांचा नाही. त्यामुळे हिने असं बोलणे की नागरिकांचा जो प्रस्ताव आहे तो ठीक आहे. सत्ताधारी पक्षाने हा सगळा प्रस्ताव मांडलेला आहे, पण जर शहराला 100 वर्ष पूर्ण होत असतील आणि निवडणूक बिनविरोध होत असेल, निवडणुकीवर खर्च होणारा कोट्यवधी रुपये पैसे वाचत असतील, तर ते पैसे जनतेच्या विकासाला का लागू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. निवडणुका व्हाव्यात, मतदानाचा हक्क प्रत्येकाला आहे, तो बजावलाच जावा. पण जर असा स्वागतार्ह निर्णय होत असेल तर जयसिंगपूरचं नाव राज्यात वेगळ्या दृष्टीने घेतलं जाईल. आता प्रत्यक्षात बघावं लागेल ही गणितं कशी मांडली जातात आणि ही समीकरणं कशी जुळली जातील. इथं थांबू, पहा फक्त IBM.